यूज टू हे मार्जिनल ऑक्झिलरी आहे. त्याचा फॉर्मॅट जो आहे, फॉर्म्युला जो आहे, हे वाक्य कसं लिहायचं तर कर्ता अधिक यूज टू अधिक मूळ क्रियापद अधिक इतर भाग. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर यूज टूचा वापर करायचा, त्यानंतर मेन वर्ब म्हणजेच मूळ क्रियापद लिहावे आणि त्यानंतर वाक्यातील इतर राहिलेला भाग आपल्याला लिहायचा आहे. आता यूज टूचे उपयोग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. यूज टूचे उपयोग आहेत. 1. भूतकाळातील तुटलेली सवय सांगण्यासाठी वापर केला जातो. 2. एखादी गोष्ट भूतकाळात होती पण आज नाही हे सांगण्यासाठी देखील यूज टूचा वापर केला जातो. 3. भूतकाळातील नियमित क्रिया सांगण्यासाठी यूज टूचा वापर केला जातो. 4. यूज टूचा अर्थ करीत असे परंतु आज नाही असा आहे. 5. वर्तमान काळी वापर केला जात नाही, वर्तमान काळात यूज टूचा वापर केला जात नाही. 6. यूज टू किंवा वूड हे समानार्थी शब्द आहेत. वाक्यामध्ये वूड, शूड, कुड, ऑफन, ऑलवेज, हॅड टू हे जर शब्द असतील तर ते काढून त्यांच्या जागी यूज टू लिहावे. त्यानंतर मुख्य क्रियापद त्याचे मूळ रूप आपल्याला लिहायचं आहे. आता आपल्यासमोर एक 4 उदाहरणं आपण इथे सोडून घेणार आहोत. पहिलं जे उदाहरण आहे, माय मदर ऑलवेज सेटअप अँड एस्टॅब्लिशमेंट्स आणि इन्स्ट्रक्शन आहे यूज टू. जसं मगाशी सांगितले त्या पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या समानार्थी शब्द जे आहेत त्यापैकी कोणता समानार्थी शब्द या वाक्यामध्ये आहे, प्रश्नामध्ये आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. तर ते साहजिकच आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी ऑलवेज हा जो समानार्थी शब्द आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. अतिशय साधं सोपं गणित या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ऑलवेज हा जो आपला समानार्थी शब्द आहे त्या शब्दाला आपल्याला काढायचा आहे आणि त्याऐवजी वापरायचं आहे यूज्ड टू. आता आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपलं उत्तर आपण लिहून घेतलेलं आहे. माय मदर ऑलवेज या शब्दाऐवजी आपण वापरलेलं आहे यूज टू. सेटअप अँड एस्टॅब्लिशमेंट्स. सेटअप हे जे आहे हे मेन वर्ब आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही, कारण आपलं जे सूत्र आहे, फॉर्म्युला जो आहे तो आहे यूज्ड टू नंतर मूळ क्रियापद घ्यायचं आहे. पुढचं जे वाक्य आहे ते आय वूड स्पेंड अवर्स अंडर द वॉटर टँक आणि इन्स्ट्रक्शन आहे यूज टू. ज्या ठिकाणी जो समानार्थी शब्द वापरलेला आहे या वाक्यामध्ये तो आहे वूड आणि त्या वूड या शब्दाला आपल्याला चेंज करायचं आहे यूज टूमध्ये. त्याचं उत्तर असं होईल. उत्तर तयार झालेलं आहे. आय यूज टू स्पेंड अवर्स अंडर द वॉटर टँक. वूड या समानार्थी शब्दाला आपण काढलेला आहे आणि त्या ठिकाणी यूज टूचा वापर केलेला आहे. कधीकधी आपल्याला या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी हे समानार्थी शब्द जे आहेत ते दिले जाणार नाहीत. मग आपण वाक्य कसं सोडवायचं, कशा प्रकारचं वाक्य दिलं जाईल तर ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा जो ग्रामर टॉपिक आहे हा सोपा आहे, परंतु थोडंसं कन्फ्युजनसाठी आपल्याला पुढील प्रमाणे क्रमांक 3 नुसार असं वाक्य आपल्याला दिलं जाऊ शकतं. बघा, तिसरं वाक्य जे आहे, ही सेव्ड अ रुपी एव्हरी डे यूज टू. वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा समानार्थी शब्द जो आहे तो या तिसऱ्या वाक्यात दिलेला नाही. मग आपल्याला आठवण करायची आहे की आपला फॉर्म्युला कसा होता. आपला फॉर्म्युला होता सब्जेक्ट. आता या वाक्यामध्ये आपलं जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट आहे ही. त्यानंतर वर्ब बघायचा आहे, हा आपला वर्ब झालेला आहे आणि हा अदर सेंटेन्स आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ॲन्सर लिहित असताना आपल्याला सब्जेक्ट आहे तसाच लिहायचा आहे. आपला जो फॉर्म्युला होता तो सब्जेक्ट नंतर यूज टू घ्यायचा आपल्याला. आपण या ठिकाणी यूज टू लिहून घेतलेला आहे. त्यानंतर मेन वर्ब होता. आता हा जो वर्ब आहे हा सिंपल पास्ट टेन्स आहे, सेकंड फॉर्म आहे, सेव्हचा सेकंड फॉर्म आहे या ठिकाणी सेव्ड. म्हणून आपल्याला मेन वर्ब घेताना या ठिकाणी सेव्डचं होणार सेव्ह. या पद्धतीने यूज टू सेव्ह हे आपलं वर्ब झालेलं आहे. ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आपण ते. आणि त्यापुढे जे रिमेनिंग सेंटेन्स आहे अ रुपी एव्हरी डे ते तसंच लिहिलेलं आहे.
लक्षात आलेलं असेल तुमच्या की या ठिकाणी हा सेकंड फॉर्म दुसरं क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे सेव्हचं सेव्ड हे या ठिकाणी वापरलेलं आहे. आपण यूज टू घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी या सेव्डचं जे पहिलं रूप आहे क्रियापदाचं म्हणजे सेव्ह ते आपण घेतलेलं आहे. बाकी जे वाक्य आहे सब्जेक्ट असेल किंवा अदर सेंटेन्स जे आहे ते मात्र आपण तसंच ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंज केलेला नाही. सेम त्याच प्रकारचं सेंटेन्स पुढचं आहे. दे टूक केअर ऑफ द लिटिल पपी ऑल द टाईम. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी टूक हे जे आहे हे पास्ट फॉर्म जो आहे सेकंड फॉर्म जो आहे वर्बचा तो या ठिकाणी आहे. फर्स्ट फॉर्म जो येतो आहे टेक, टूक, टेकन. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड फॉर्म आहे क्रियापदाचा. आपल्याला काय करायचं आहे आता हा जो टूक आहे त्याचा फर्स्ट फॉर्म या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. पुन्हा आपण आपल्या फॉर्म्युलाकडे जाऊयात. आपण सब्जेक्ट जो आहे दे तो या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर यूज्ड टूचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि यूज टूच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे या क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. टूकचा आहे फर्स्ट फॉर्म टेक, म्हणून आपण टेक हे क्रियापदाचं मूळ रूप घेतलेलं आहे, पहिलं रूप घेतलेलं आहे. त्यानंतर जे पुढील सेंटेन्स आहे वाक्य आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता आहे तसंच आपल्याला लिहायचं आहे. आपलं सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स तयार होत आहे आणि सेंटेन्स झालेलं आहे. दे यूज टू टेक केअर ऑफ द लिटिल पपी ऑल द टाईम. तर अशा पद्धतीनं आपण नॉर्मली जर सिमिलर वर्ड्स आपल्याला दिले गेले तर कशा पद्धतीनं वाक्य सोडवायचं आणि जर थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला जर वाक्य दिलं गेलं म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप जर वाक्यात दिलं गेलं तर ते वाक्य कसं सोडवायचं हे दोनही पद्धती आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. काही वाक्य तुम्हाला अभ्यासासाठी दिले जातील ते तुम्ही सोडवा आणि जर काही प्रश्न वाटले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा.